श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 29। मी 3 दिवसांनी पुन्हा येईन। या आधी इसवी सन 1896 मध्ये सुद्धा बाबांनी देहत्याग केला होता, परंतु केवळ 3 दिवसांनी त्याच देहात परत आले होते। येशू ख्रिस्ताने क्रुसावर प्राणत्याग केला होता, तर बाबांनी स्वेच्छेने 3 दिवसांपुरता देहत्याग केला होता। मी पुन्हा याच देहात परत येणार आहे असं ते आपल्या भक्तांना सांगून गेले होते। कल्पिताहूनही अतर्क्य वाटावी अशी ही सत्य घटना म्हाळसापतीने आपल्या मुलाला सांगितली। मार्तंड याने आपल्या वडिलांची म्हणजे म्हाळसापतीची जी स्मृती चित्रे लिहिली आहेत, त्यात या आठवणींची त्याने नोंद केलेली आढळते। इसवी सन 1896 मध्ये एक दिवस बाबा म्हाळसापतीशी येऊन म्हणाले, मी अल्लाच्या भेटीला निघालो आहे, पण तुम्ही 3 दिवस पर्यंत माझ्या पार्थिव देहाचं रक्षण करा। जर मी तेवढ्या अवधीत परत आलो तर परत याच देहात शिरेन, पण त्या अवधीत मी जर परत आलो नाही तर मात्र माझा देह तिकडे पुरा। असं म्हणून त्यांनी आपली निंबाच्या झाडाखालची ध्यानधारणेची जागा दाखवली। त्यानंतर त्यांनी म्हाळसापतीच्या खांद्यावर डोकं ठेवलं व त्यांचा श्वासोच्छ्वास थांबला। हळूहळू त्यांचं शरीर थंड पडू लागलं आणि मृतदेहाचा रंग जसा बदलत जातो तसा त्या शरीराचा रंगही बदलला। बाबांच्या निधनाची बातमी हा म्हणता गावात सर्वत्र पसरली। गावातील पंच आणि पोलीस अधिकारी मशिदीपाशी आले। बाबांच्या देहाची वैद्यकीय तपासणी करून त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं। हा मृतदेह मशिदीत ठेवता येणार नाही, त्याचं दफन केलं पाहिजे असं पोलिसांनी सांगितलं। परंतु म्हाळसापतीने बाबांचा निरोप त्यांना सांगितला। बाबांच्या सांगण्यानुसार 3 दिवस मी या देहाची राखण करणारच असा हट्ट त्याने धरला। पोलीसही त्याचं मन वळवू शकले नाहीत। बाबांच्या अंगी लोकविलक्षण असं योग सामर्थ्य असल्याने त्याचं 3 दिवसानंतर नक्कीच पुनरुज्जीवन होईल असा मला विश्वास वाटतो असा युक्तिवाद त्याने केला। पोलिसांनी अखेरीस त्याचं म्हणणं मान्य केलं आणि त्याला बाबांच्या देहाची 3 दिवसांपर्यंत राखण करण्याची परवानगी देण्यात आली। आणि 3 दिवसानंतर ते नवल घडलं। बाबांचं एक बोट हळूहळू हलू लागलं, नंतर त्यांचे डोळे उघडले आणि पुढच्या क्षणी ते नेहमीसारखे उठून बसले। त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, त्यांचं पूर्णपणे पुनरुज्जीवन झालेलं होतं। बाबा हातीपायी व्यवस्थित धडधाकट अवस्थेत आपल्या भक्तांकडे परतले होते। ही जी विलक्षण घटना घडली त्याबद्दल मात्र आपल्या उर्वरित आयुष्यात बाबांनी कधी एक अवाक्षरही काढलं नाही आणि एकाही भक्तानं त्यांना या घटनेबद्दल काहीही विचारलं नसावं। भक्तांनी ही सत्य घटना घडली हे गृहीत धरून स्वीकारलं असणार, कारण बाबांसारख्या महान संताच्या महात्म्याच्या बाबतीत काहीच अशक्य नव्हतं। पण सर्वात आश्चर्यजनक गोष्ट ही की सरकार दप्तरी वरिष्ठ अथवा कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा या घटनेविषयी काहीही उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या नाहीत। बाबांच्या निधनाची नोंद तर सरकारी दप्तरात झालीच असणार, मग त्यांचं पुनरुज्जीवन झाल्यानंतर त्या घटनेची नोंद करण्यात आली असेल का? कारण प्रस्तुत घटनेविषयी सरकारी अधिकाऱ्यांनीही एवढी उदासीनता दाखवणं किंवा एकूण लोकांमध्ये त्याविषयी उत्सुकतेचा अभाव असणं हे तत्कालीन परिस्थितीशी सुसंगतच आहे। कारण त्यावेळची जनता इतकं दुःखाचं आणि दारिद्र्याचं जीवन जगत होती की घडलेल्या कोणत्याच घटनेबद्दल ते तोंडातून ब्रही काढत नव्हते। आपण या वैज्ञानिक युगात राहतो तेव्हा आपल्या मनात मात्र हे प्रश्न जरूर उमटायला हवेत, बाबांनी हे आश्चर्य करून दाखवलं तरी कसं? ते 3 दिवस बाबा त्यांच्या देहात जर नव्हते तर मग होते तरी कुठे? आणि शेवटी ते परत कसे काय आले? मानवी मृतदेह काही तासांमध्येच खराब होण्यास सुरुवात होतो
आणि त्याला दुर्गंधी येऊ लागते. पण बाबांच्या बाबतीत हे घडलं नाही. त्यांचं शरीर व्यवस्थित राहिलं. ते परत सचेतन झालं तेव्हाही ते चांगल्या स्थितीत होतं. हे अशा प्रकारचे चमत्कार पुराणात घडून आल्याचं आपण वाचलं आहे. परंतु खरोखरीच्या आयुष्यात साक्षीदारांच्या डोळ्यासमोर हे घडावं, ही गोष्ट कितीही अविश्वसनीय वाटली तरी ती नाकारता न येण्याजोगी वस्तुस्थिती आहे. देव जो भूवरी चालिला पुस्तकातून. वास्तविक वरील नमूद सालात श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथाच्या सहाय्याने एक दुरुस्ती आहे. ती म्हणजे ही घटना घडली ते साल 1896 नसून 1886 आहे. कारण रामकृष्ण परमहंस यांच्याशी ही घटना निगडीत असून त्यांनी 1886 साली देह सोडला. त्यावेळच्या 3 दिवसात घडलेली ही घटना आहे. चरितामृतात या संबंधी काय संदर्भ आहेत ते पाहूया. श्री साईनाथ महाराज शिर्डीतील द्वारका माईत असताना ते एकदा सलग 3 दिवस समाधी अवस्थेत होते. त्याचा रहस्य उलगडलं 1336 मध्ये चिदंबरम क्षेत्रात पळणी स्वामी शंकर भट्ट आणि माधव नंबूद्री यांच्या ध्यानानंतरच्या चर्चेत. ते असं: धीशिला नगरीतील मुस्लिम फकीरात कालांतराने श्रीपादांनी संपूर्ण शक्तिपात केला. वंग देशात गदाधर महापुरुषाचा जन्म झाला. तो काळिकांबेच्या उपासनेने मोक्ष मागताच त्याची इच्छा जगज्जननीने मान्य केली. तुझ्या आश्रित लोकांसाठी त्यांच्या पापपुण्य हिशोबाप्रमाणे अनुग्रहित करण्यास तुम्हाला पुन्हा जन्मावे लागेल असे देवी म्हणाली. त्यांनी देवीची आज्ञा स्वीकारली. तितक्यात देवीने धीशिला नगरच्या मुस्लिम फकीराला सूक्ष्म देहाने यायला सांगितले. तो मुस्लिम फकीर 3 दिवसांसाठी शरीर तिथेच टाकून भक्तांना मी अल्लाकडे जाऊन 3 दिवसात येतो असे सांगून आला. काळिकांबा दुसरी कुणी नसून बृहतशिला नगरीची वासवी कन्यका परमेश्वरीच. गदाधराच्या आश्रितांचे पाप पुण्याचे हिशोबाचे भार तिने त्या मुस्लिम फकीराला दिले. जगज्जननीने आपले अंश त्या फकीरात निक्षिप्त केले. श्री वल्लभांनी पण आपले अंश त्यांच्यात निक्षिप्त केले. त्या फकीराने पुन्हा 3 दिवसांनी आपल्या स्थूल शरीरात प्रवेश केला तेव्हा तो विशेष शक्तिवंत झाला. त्याचे निवासस्थान असलेल्या मशिदीची मातृभावाने सेवा करू लागला. त्याचे कारण जगन्मातेच्या अंशाचा त्यात प्रवेश झाला होता. त्यामुळेच तो भक्तांवर मातृवत्सल्याने प्रेम करू लागला. श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 4. शंकर भट्टास ध्यानात धीशिला नगरीतील फकीरांचं कफनी वस्त्र बोलणं पाहून त्यांचा उल्लेख मुस्लिम फकीर असा आहे. धीशिला नगर म्हणजे शैलधी, शिलधी म्हणजे शिर्डी, वंगदेश म्हणजे पश्चिम बंगालमधील कलकत्ता, काळिकांबा म्हणजे दक्षिणेश्वरी कालिका माता म्हणजेच श्रीपाद सहोदरी श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता कन्यकांबा, गदाधर महापुरुष म्हणजे रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसांनी देह सोडण्याची इच्छा कालीकडे व्यक्त केली. तेव्हा कालिकेने शिर्डीतून साईबाबांना सूक्ष्म शरीराने कलकत्त्याला बोलावून घेतले. रामकृष्णांच्या शिष्यगणांचा ताबा, भार, जबाबदारी साईबाबांना कालिकेने स्वतःच्या विशेष सामर्थ्याने दिली. म्हणून मशिदीला साईबाबा द्वारका माई म्हणू लागले. आई जसं मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करते तसं साईबाबा भक्तांच्या इच्छा मातृप्रेमाने पूर्ण करतात. या प्रसंगी दोन्ही भावंडांनी म्हणजे श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी एकाच वेळी साईबाबांमध्ये स्वतःचे अंश स्थापित केले. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.